2 रात्र आणि 1 दिवस घालवलेला आहे आपण ट्रेनमध्ये. फायनली हरिद्वार स्टेशन आलेलं आहे आणि आल्या आल्या थंड थंड वातावरणाला सुरुवात झालेली आहे. कसला रोड डेंजर आहे माहिती आहे काय? असा 48 तास प्रवास करून पोचलेला आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलेलं की नेक्स्ट व्हिडिओ काहीतरी वेगळी पाहायला मिळेल. सो व्हिडिओचा टायटल थंबनेल बघितला असाल तरी पण आज मी कोकणामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला जात आहे. तर अदर स्टेटमध्ये, उत्तराखंडमध्ये. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी माणसं अनुभवायला भेटतात, वेगवेगळी ठिकाणं अनुभवायला भेटतात आणि त्याच्यामुळेच सगळी दुनियादारी कळते आणि वळते. सो उत्तराखंडला जाणार आहे यावेळेस. राजस्थान ट्रिप झालेली आहे आपली, काश्मीर ट्रिप झालेली आहे, अमरनाथ यात्रा झालेली आहे. सो ह्या सगळ्या ट्रिप माझ्या सक्सेसफुल झाल्या. श्रावणी टुरिझमच्या मार्फतच गेलो आहे. बरं, महाराष्ट्राच्या बाहेर गेलो आहे त्यामुळे श्रावणी टुरिझमच्या मार्फतच गेलो आहे. सो ही सुद्धा श्रावणी टुरिझमच्या मार्फत उत्तराखंडला जाण्याची ट्रिप आहे. सो तिकडे जाऊन काय काय एक्सप्लोअर करणार आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत कळेलच. आता निघतोय. आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि एक 12:30ची गाडी आहे बांद्रा टर्मिनल्सवरून. तर कुठली गाडी आहे काय आहे ते तुम्हाला तिथे जाऊनच सांगतो. तोपर्यंत इथून बॅगा वगैरे भरलेली आहे. इकडे एकच बॅग घेऊन जातोय. बाकी काय 5-6 टी शर्ट आहेत, 2-3 जीन्स पॅन्ट आहेत, सगळ्या बॅगमध्ये राहिलेल्या आहेत. सो जाऊन फिरणार आहे. तिकडच्या सिटीजचं, तिकडच्या गावांचं एक्सप्लोअर करणार आहे आणि तुमच्यापर्यंतच दाखवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बांद्रा टर्मिनस ते हरिद्वार एक्सप्रेस 12:20 सुटणार आहे. मी आलो आहे 11:15, बरोबर 1 तास लवकर आलो आहे. 1 तासाने सुटेल. काका भेटणार आहेत. कोण काका ते तुम्हाला पहिला व्हिडिओ बघितला असं राजस्थान टूर किंवा आपल्या अमरनाथ यात्रेचा, तर तुम्हाला समजेल. तर ते वसईला भेटणार आहेत. 1 वाजता वसईला गाडी पोचते आणि जवळजवळ एक 32 तासाचा प्रवास आहे. आत्ता निघालो आहे तर उद्याचा पूर्ण दिवस, परवा सकाळी 8 वाजता ही ट्रेन हरिद्वार रेल्वे स्टेशनला पोचेल. म्हणजे आजचा प्रवास आहे. आणि B4मध्ये आपला तिकीट आहे. हा B4 आहे आणि 63 आहे मला वाटतं इथे आहे आपला. सो आता सगळी इन्स्टॉलमेंट चालू आहे आतमध्ये, सगळ्या पॅकिंग वगैरे. अजून आतमध्ये पॅसेंजरना सोडायला लावलं नाही. मी लवकर आलो आहे. सो लवकर प्रवासात लवकर येलेलं बरं असतं. लवकर आलो आहे 1 तास. सो आता कधी आतमध्ये सोडतील मग प्रवास चालू होईल. ट्रेनचा PNR आहे 19019, जाताना आणि येताना आहे 19020. ॲक्च्युली महाराष्ट्राच्या बाहेर जातो ना तेव्हा स्लीपर किंवा जनरल कोचपेक्षा AC कोचने गेलेलं खूप सेफ्टी असतो. पचका झाला. ही ट्रेन आलेली आहे. हाँ ये आया हुआ है क्या? कितना, कौन से प्लेटफॉर्म पे? 6 नंबर, 3 नंबर. ओके, ही ट्रेन आलेली आहे. जाणारी वेगळी आहे 3 नंबरला. सो तिकडे जातो. तिकडे आतमध्ये एंट्री असेल तर बसतो जाऊन. नशीब त्या देव माणसांनी सांगितला, नाही तर इथंच थांबलो असतो. आता हे बघा इकडे 3 नंबरला हरिद्वार. फायनली बसलो मंडळी B4मध्ये. 63 सीट नंबर. ट्रेन सुटलेली आहे बरोबर 12:20. आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. घाईघाईत काकांची भेट झाली. नमस्कार. सामान एवढं आहे की 1-2 अजून किती बॅग आहे? बाकी अजून ती आहे ना. बाकी आता प्रवास चालू झाला आहे. म्हणजे आजची रात्र मस्त झोपून काढलेली आहे. दिवस उजाडला आहे आणि ट्रेनचा प्रवास चालू आहे. सोबत काका आहेत. गुड मॉर्निंग. दर ट्रिपला काका असतात आणि गाईड करतात. मागे 2 अमरनाथ यात्रा झालेल्या आपल्या आणि एक राजस्थान. सो काका असल्यावर मला काही टेन्शन नाही आणि खूप गाईड करतात. आता आपण राणीखेत नैनितालला चालू आहे. हां, उत्तराखंडमध्ये कुमाऊन रिजनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. अच्छा. त्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला तिकडे पाहायला मिळतीलच. पण आजचा प्रवास आहे, आम्ही 2 दिवसाचा प्रवास आहे त्याच्यामुळे बाहेरचं खाणं जास्त टाळतोय. म्हणून घरातूनच
जेवण आणलेलं आहे, म्हणजे काकाने सुद्धा आणलेलं, आम्ही सुद्धा आणलं श्रीखंड पुरी. फळं पण आणलीत आम्ही. हां, म्हणजे आज संध्याकाळपर्यंत भाग आहे. हो, म्हणजे आपण उद्या सकाळी पोहोचणार आहे. 2 रात्र आपण, म्हणजे काल आपण काहीतरी 12 वाजता 12:30 वाजता ट्रेन जर्नी स्टार्ट केली होती. ती आपली कालची रात्र, आजची रात्र, नंतर सकाळी 8 वाजता आपण हरिद्वारला पोहोचणार आणि हरिद्वारवरून आपण पुढे उत्तराखंड राणीखेतला आपण जाणार आपल्या पहिल्या मुक्कामाला. ओके. ह्या ट्रिपला किती मेंबर आहेत काय? तर या ट्रिपला जवळजवळ काही थोडं परीक्षांचा वेळ असल्यामुळे थोडं कमी लोक, 21 लोक आहेत. 21 लोक. आता जातोय. ह्या वर्षी अमरनाथ यात्रा आहे की नाही? आहे ना, नक्की आहे. आहे ना. हो, मला पण खूप जण सबस्क्रायबर विचारत असतात की अमरनाथ यात्रा आहे की नाही, आणि बऱ्याच जणांनी फोन सुद्धा केले की काकांसोबत जायचं आहे. सो या वर्षी आहे, तारीख आहे ते तुम्हाला इथे देतो. तारीख आपली 11 जुलै आहे. 11 जुलै ते बुकिंग चालू झाली आहे त्याची अमरनाथ यात्रेची. 11 जुलै ते काहीतरी 6 दिवसाची यात्रा आहे ती आपली, 6-7 दिवसाची यात्रा आहे. कोणाला अमरनाथ यात्रा करायची असेल तर इथे नंबर देतोय, बुकिंग करा. कारण आत्तापासून बुकिंग केली तर ट्रेनच्या तिकीट्स वगैरे मिळतात. मेडिकल आता 14 एप्रिलला ओपन होणार आहे त्याची. हां, त्यामुळे त्याच्या अगोदरच बुकिंग करणं गरजेचं आहे. मेडिकल आणि रजिस्ट्रेशन हे महत्त्वाचं आहे. जाऊया. तुम्ही तर दरवर्षी जातो, काय टेन्शन नाही. चला आता खाऊन घेऊया नाश्ता वगैरे आणि ट्रेनचा प्रवास घेऊया. पाणी पूर आलं तर येतो. हा, मग भरतो ना. कसं काय धरणामुळे? हा, कधी पावसाचं प्रमाण जास्त झालं तर भरतं पाणी. ते आपण MP मध्ये ना, शिप्रा वगैरे पण असू शकतो. दुपारचे 12 वाजलेत आणि आता आम्ही आहे MP मधल्या रतलाम स्टेशनवरती. 10 मिनिटं इथं गाडी थांबवली. म्हणजे महाराष्ट्रातून गुजरातला आलो, गुजरातवरून MP ला, MP वरून आता राजस्थानवरून दिल्ली, दिल्लीवरून उत्तराखंड. तर असे वेगवेगळे स्टेट करत जायचं आहे. कुठली गाडी? इकडे उत्तरेला गव्हाच्या शेती जास्त प्रमाणात आहे, म्हणजे मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब त्या साईडला. आता गव्हाची शेती बरीच, म्हणजे ह्या साईडला, लेफ्ट साईडला, राईट साईडला गहूच गहू. चला म्हणजे आजची रात्र काढायची आहे आणि उद्या सकाळी थेट हरिद्वार. आता वाजलं रात्रीची 9. जेवढं वगैरे जेवण मस्त आता झोपतोय, डायरेक्ट उद्या भेटतो तुम्हाला. फायनली हरिद्वार स्टेशन आलेलं आहे आणि आल्या थंड थंड वातावरणाला सुरुवात झालेली आहे. चला, म्हणजे 2 दिवस 2 रात्र 1 दिवस या ट्रेनमध्ये आपण घालवलेला आणि 31-32 तास प्रवास करून हरिद्वार स्टेशनला आपण पोहोचलेलो आहोत. काका आहेत B1 मध्ये, कुठे आहेत त्यांना उतरवायचं आहे आता. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, अरे बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. बस लेफ्टला उभी आहे, बस इकडे उभी आहे लेफ्टला, तांबे बस आहे. म्हणजे बाकी बघता हरिद्वार स्टेशन आहे आणि इथून आता राणीखेतला जायचं आहे. 280 किलोमीटर आहे प्रवास. अजून 7-8-9 तासाचा प्रवास आहे अजून, म्हणजे एवढं 32 तास प्रवास केला, अजून 8-9 तास. असो, पण प्रवासात नवीन नवीन गोष्टी अनुभवायला भेटतात. तिकडचा परिसर श्री भगवान श्री शंकराचा हे आहे. काही दिवसांनी आता 4 धाम यात्रेला सुरुवात होईल. केदारनाथला पण यायला सुरुवात. केदारनाथला पण येताना हरिद्वारलाच उतरतात. इथे पुढे गंगा घाटी पण आहे. चौधरी टुरिस्ट ही बस आहे आपल्याला आज. काकांकडे सामान बघा किती आहे. एवढं काय आहे काका? आणि आपल्या टूरचा खाऊ आहे, सगळ्यांचा गिफ्ट आहे, खाऊ आहे, मजा करायची आहे ना. हां, अजूनही काय माझ्याकडे स्पीकर आहे त्यात. स्पीकर आहे का? हां, जॉनी बाई. ही बस आहे टूरसाठी. बघूया कशी आहे ती. 8-9 तास प्रवास करायचा या बसमधून.
चला फुल्ली एअर कंडिशन. आपण बघून 23 जण आहेत टोटल. 23 जण आहेत. आता हे हरिद्वार रेल्वे स्टेशन आहे. तिथून आपण आता एवढा हरिद्वार आलो आहे तर गंगेचं दर्शन करणार आहे. दर्शन करून आपण राणीखेतकडे जाणार आहे. तर माझी पण इच्छा होती मनात की गंगेचं दर्शन घेऊ. तो गंगा का दर्शन तो जरूरी है. तो पहले हम 10 बजे पहुँचे गंगा घाट पे. वहाँ पे गंगा जी का दर्शन करेंगे. वहाँ से आगे निकलेंगे डायरेक्ट रानीखेत की तरफ. ठीक है. सगळ्यांशी ओळख झाली की माणूस फ्री होतो ना. तशी ओळख झाली सगळ्यांशी. सगळे हसत खेळत जात आहे. आणि हरिद्वारला आलो आणि गंगेचं दर्शन नाही घेतलं तर कसं होणार. आयुष्यात पहिल्यांदा गंगा मातेचं दर्शन घेणार आहे आणि खूप इच्छा आतून होती. सगळ्या जणांची इच्छा पूर्ण झाली. आज गंगेचं दर्शन झालं. आणि एवढा थंड आहे ना भरपूरच. म्हणजे बर्फाच्या पाण्याचं असं वाटतं. म्हणजे बर्फाचंच आहे पण एवढं थंड आहे. लोक याच्यावरती आंघोळ करतात. विचार करा. जी आपली भारतातली सर्वात पवित्र नदी तिचा उद्गम गंगोत्रीवर होतो. गंगोत्रीला गंगेचं देऊळ आहे आणि गंगोत्रीच्या देवळाच्या पाठीमागे 13 किलोमीटरमध्ये एक ट्रेक आहे. ते गोमुख बोलतात. त्या गोमुखमधून ही गंगा उत्पन्न होते. पण तिकडे जिथे उत्पन्न होते त्याला भागीरथी बोललं जातं. कारण भागीरथीच्या तपामुळे गंगा पृथ्वीवर आली. पुढे जेव्हा ऋतुप्रयागला येते तेव्हा तिचं अलकनंदा आणि भागीरथी ह्याचं मिलन होऊन गंगा नदी तयार होते. अच्छा. हर हर गंगे. हर हर गंगे. चला आता प्रवासाला परत सुरुवात. पवित्र झाले सगळे पवित्र झाले. स्टार आहे. स्टार म्हणजे आपल्याला गिफ्ट असणार. यावेळी नली दिला नाही ना. होगे कोणाला भेटते. इसमें ना स्टार रहेगा चॉकलेट के अंदर. इसमें गिफ्ट रहेगा. ठीक है. कोणाला स्टार देतात. थँक्यू. मला स्टार भेटलं तर. त्याला गिफ्ट. त्याला स्टार म्हणजे चॉकलेट मध्ये आहे का. हा, याच्या इथे असलं पाहिजे. अच्छा याच्यामध्ये बघूया कोणाला मिळतंय. ह्याच्यावरती असलं पाहिजे. इथे व्हाईट नाही आहे ना. नाही. माझं बघू दे. किती 2च आहेत ना. 2च नशीबवान आहे. मला भेटलं. बोलो. मला भेटलं असतं पण नाही भेटलं. चला प्रवासाला सुरुवात झाली आहे. आपण आता उत्तराखंडमधून परत युपी बॉर्डर पुण्यभूमी उत्तर प्रदेश में आपका हार्दिक स्वागत आहे. वाजले दुपारचे 11:15. सकाळी नाश्ता वगैरे केला नव्हता. डायरेक्ट गाडी थांबले आता लंचला. जेवून निघणार कारण नंतरला परत 5-6 तासाचा प्रवास आहे. घाटी रस्ता आहे. येताना UPमध्ये पण घुसलेलो आम्ही. उत्तर प्रदेश म्हणजे UPमध्ये सुद्धा मी जाऊन आलो असं म्हणायला काय हरकत नाही. सगळेजण बसले जेवायला. जेवायला मग खास इकडचा आहे. मला वाटलं इथे काही खीर असेल. आहे रायता आणि इकडे आहे मिक्स मॅच. इकडे आहे डालसारखं आहे. जेवून घेतो. भूक लागली. 2-3 तास प्रवास करून आता घाट चालायला सुरुवात झाली. आजूबाजूला बघा फॉरेस्ट एरिया आहे पूर्ण. एक व्हिडिओ बघा पाणी खूप येते. जाम उंचावर आलो आता आम्ही. रोड बघा किती छोटी समोरनं गाडी आली ना लगेच थांबायला लागतो. आणि खाली गाव पण भेटली. प्रवास असा कॉल आहे. एवढासा बारीक रस्ता आहे बघा. हा सगळा हिमालयातील रस्ते छोटे छोटे. आपले सह्याद्री जशी कडक असते दगडाने पण आपला रोड डेंजर आहे माहिती आहे काय. असा डायरेक्ट आता उतरले. थंड हवा यायला लागले.
आता झाली ना सुरुवात वॉमिटिंगला. सोबत पिशव्या पाहिजेत हो म्हणून मी मुद्दाहून पुढं बसलोय केबिनला आरामात. हे आता हे वाटते सपाट ह्याच्या खाली दरी आहे. असं जायचंय असं अजून 2 तास. किती वाजता निघालोय सकाळी? 8 वाजता निघालेलो आहे. 8:30. आता वाजले किती? 5 वाजले. अजून टोटल किलोमीटर आहे 60 पण जायला वेळ लागणार 2.5 तास. असा रोड आहे. सो जाऊया. तो तिकडे ते घाट चरण जायचंय. बरोबर 12 तास लागले प्रवासाला. सकाळी 8:30 पावणे 9ला निघालेलो. आत्ता वाजले 8:30 पावणे 9. आणि इकडे राणीखेतच्या साईडला आहोत. एवढी थंडी आहे ना जबरदस्त. तिकडे हॉटेल आहे बघा त्या साईडला. कुडकुडायला होते. आता जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं आहे, आंघोळ करायची आहे. आणि सगळं उशीर झाला नसता पण थोडा झिकझॅकवाला रस्ता होता ना त्याच्यामुळे थोडे वॉमिटिंग वगैरे चालू होती. मी शाणा बनलो आणि पुढे बसलो. सगळे गारटलेत. थंडी. हॉटेल बघा, हॉटेल शिवानी. मस्त असतो ना लांबून. हा सगळा पहाडी एरिया आहे. पूर्ण दरी आहे. लाइटिंग वगैरे दिसते. आता जातो फ्रेश वगैरे होतो. वेलकम ड्रिंक आहे इकडचा, लोकल वेलकम ड्रिंक आहे. हॉटेल खूप मोठे आहे आणि आमची रूम आहे 301ला. आता उद्या बघायला मिळेल बाहेरचा नजारा इथं खिडकीतून. तोपर्यंत हॉटेल बघा, रूम्स बघा, नीट अँड क्लीन. बाथरूम पण मोठं आहे. गिझर विझर सगळं आहे. चला फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे झाली, थंडी वाजायला सुरुवात झाली. सगळेजण आले तिकडे. सूप आहे इकडे. कसा झाला प्रवास? एकदम खरचट. एकदम मस्त. यादगार आहे. यादगार? परत आठवेल ना? एकदम आयुष्यभर. शेवट अजून 3 दिवस आहेत. बसचा प्रवास चालू होता. बसचा प्रवास. कसा झाला प्रवास? हॅलो हाय. प्रवास कसा झाला? एकदम मस्त. एकदम म्हणजे आम्ही कधीही विसरणार नाही असा आमचा प्रवास झाला. खूप छान मजा आली. बस मधला छान झाला ना? तोच तर सांगते ना मी. तोच सांगते. हा. त्याचंच वर्णन मी इतकं मस्त करते. आता रिलॅक्स वाटतंय जरा. रिअली आंघोळ केली ते ओके. हा ठीक आहे. आणि असं व्हायला पाहिजे, आठवणीत राहिलं पाहिजे. होय हो ना. चालेल. सगळे थंडीने कोलमांडलेत आणि प्रवास पण खूप हेवी झाला. हेवी म्हणजे बसमधला सगळा डोंगर होता ना त्याच्यामुळे. गरम गरम सूप पितो नंतरला जेवतो. या सूप प्यायला या. रूमवरती आलेलो आहे आणि प्रवास खरं तर तुम्ही बघितलाच व्हिडिओमध्ये. पण काय जाणवलं नाही. पण जरा हा बसचा प्रवास होता थोडा झिकझॅकवाला होता. त्याच्यामुळे थोडासा पॅसेंजरना त्रास म्हणजे एवढा नाही पण ते ठीक आहे की होतोच. म्हणजे वळणावळणाचे रस्ता असल्यावर वॉमिटिंग उलटी वगैरे. पण ओव्हरऑल इकडचा निसर्ग वगैरे बघून सगळे अचंबित झाले. म्हणजे वातावरणच थंडगार आहे. आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गरमी चालू आहे पण इथे एवढी थंडी आहे. मी आतमध्ये स्वेटर त्याच्यावरती जॅकेट असं घातलेलं आहे. सो प्रवास हा इकडे आलेलो आहे आपण उत्तराखंडमध्ये. उद्या कुठे फिरायचं आहे काय आहे म्हणजे कुठे जाऊ ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल. तोपर्यंत आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.